परतवाडा येथे आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह क्रमांक 1च्या वसतिगृहाचं लोकार्पण आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आलं। आवास निवासासह हे वसतिगृह असून येथे स्पर्धा परीक्षा व इतर परीक्षांच्या अनुषंगाने मार्गदर्शन केंद्र विकसित करण्याचं आश्वासन यावेळी उपस्थित मान्यवरांनी दिलं। आदिवासी विद्यार्थ्यांसाठी जिथे जिथे वसतिगृहाची गरज आहे तिथे ते पूर्ण करून देण्यात येईल। जुलैमध्ये याबाबतचा आराखडा पूर्ण होईल, त्यामुळे जिल्ह्यातून आवश्यक प्रस्ताव द्यावेत असं आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी परतवाडा येथे सांगितलं। परतवाडा येथे आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह क्रमांक 1च्या इमारतीचं लोकार्पण आदिवासी विकास मंत्र्यांच्या हस्ते झालं। खासदार डॉक्टर अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, माजी राज्यमंत्री तथा आमदार बच्चू कडू, आमदार राजकुमार पटेल, आमदार प्रताप अडसड, माजी आमदार प्रभुदास भिलावेकर, अपर आदिवासी विकास आयुक्त सुरेश वानखडे आदी यावेळी उपस्थित होते। विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र, त्यांच्या क्रीडा गुणांना वाव मिळण्यासाठी प्रकल्प निर्माण करण्यात येईल। घर नसलेल्या आदिवासी बांधवांना घर मिळवून दिलं जाईल। येत्या 2 वर्षात सर्वांना घरं दिलं जातील अशी ग्वाही त्यांनी दिली। के जो प्रस्ताव दिए हैं आपने आने वाले पुरानी मांगने में अगर मालूम हो 6 बिल्डिंग अगर मंजूर हो गए तो हमारे मेलघाट के विद्यार्थियों को बहुत सुविधा रहेगी। दूसरा मुद्दा, मैं एक हमारे धार्मिक समाज कल्याण हॉस्टल का प्रस्ताव भेजा है, तो मैंने सोचा कि भाई धार्मिक आदिवासी और गैर आदिवासी का बहुत बड़ा क्षेत्र है, उस क्षेत्र में एकमात्र हॉस्टल है, आदिवासी हॉस्टल है, 120 बच्चों का हॉस्टल है, लड़कियों के हॉस्टल है सिर्फ 75 लड़कियों के हॉस्टल है। इतने बड़े तालुका में मुझे ऐसा लगता है कि हमको धारने के लिए अगर मान लो 150 बच्चे 150 300 बच्चे अगर हॉस्टल हो जाए, लड़कियों के लिए 300 बच्चियों के लिए हॉस्टल हो जाए, मैं प्रस्ताव देता हूँ मुझे कम से कम उतना नगर हो जाए। चिकंदरा में भी इसी प्रकार का अगर 150 बच्चे लड़कों के लिए और 150 लड़कियों के लिए हो जाए तो बहुत अच्छा रहेगा। क्योंकि साहब मैं समझता हूँ कि मैं MA BEd किया हूँ, लेकिन MA BEd करे तक मैं हॉस्टल में था। शायद मुझे अगर मान लो उस पीरियड में हॉस्टल की मुझे फैसिलिटी नहीं मिलती तो मैं MA BEd हो नहीं सकते थे। सैन्य दलातील अग्निवीर तसेच इतरही स्पर्धा परीक्षांच्या अनुषंगाने वसतिगृहात मार्गदर्शन केंद्र विकसित करावी, तसंच कौशल्य विकास प्रशिक्षणही मिळावं असं खासदार डॉक्टर बोंडे यांनी सांगितलं। मेळघाटातील शाळांमध्ये स्थानिक शिक्षकांची भरती असावी, जेणेकरून ते आपल्या परिसरातील मुलांना त्यांच्या भाषेत शिकवू शकतील। पर्यायाने शिक्षणाची गुणवत्ता वाढेल असं खासदार नवनीत राणा म्हणाल्या। पूर्ण स्कूलला शाळेला ते शिकवण्याचं काम करते। 1 दिवसामध्ये एवढे मुलांना, गावाच्या मुलांना तो अभ्यास काय देत असन, आणि त्या अभ्यास करूनही सुद्धा बरेचसे मुलं आमचे BEd DEd केलेले आहे आणि त्याच्यानंतर ते डिग्री घेतल्यानंतर सुद्धा त्यांना आजपर्यंत नोकरी नाही आहे। म्हणून आमचे मेलघाटचे मुलांच्या वतीने मी आपल्याला नक्की विनंती करेन की येणाऱ्या भविष्यामध्ये जसं आपण म्हटलं की 5 भाषा आहे, कोरकू समाज झाला, पारधी समाजाची बोलभाषा आहे, त्याप्रमाणे आपण तिचे टीचर जे अपॉइंट करणार आहे, तर आमची विनंती तीच आहे की आम्हाला प्लेनचे टीचर ते मेलघाटला नको आहे। आमचे ज्यांनी मुलांनी DEd BEd केलेले मुलं आहे, आम्हाला वरचे मुलांना त्यांचेच गावामध्ये ज्या टीचरची जॉब दिली तर आमच्या बोली भाषेत आमच्या मुलांना ते शिकवणार आणि त्यांना जॉब भेटेल आणि आमच्या मुलांना त्यांच्या भाषेमध्ये शिकवणारा टीचर तिथे उपलब्ध भेटेल। मंत्री म्हणजे खूप पॉवरफुल असतात। मंत्री म्हणजे GR वर बसून GR चेंज करू शकतात, पॉलिसी बदलवण्याचेही काम प्रयत्न ते करतात, वर पाठवण्याचे काम ते की आमचे लोकांचे जे विषय येतात आम्हाला त्याचे पाठपुरावा करायचा आहे। बच्चू भाऊनी म्हटलं, बच्चू भाऊ तुमच्यासारखा अनुभव नाही, पण 12 वर्षामध्ये आपल्या अमरावतीने आणि तुमचे लोकप्रिय लोकप्रतिनिधी जेवढे आहेत त्यांनी आम्हाला खूप अनुभव दिलेला आहे। आपण गुवाहाटीची गोष्ट केली की काही लोक गुवाहाटी बद्दल बोलताय, बोले ना कि दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम। अब वो दाने आपके नसीब में नहीं है तो कोई क्या कर सकता है बच्चू भाऊ, तर त्याच्यावर मी काहीच बोलत नाही। पण मला असं वाटतं जे वसतिगृहासाठी बच्चू भाऊनी प्रयत्न केले आणि या आदिवासी क्षेत्राच्या मुलांना हा सुंदर वसतिगृह इथे आणून दिला आणि 2013 पासून ते आजपर्यंत 10 वर्ष या वसतिगृहासाठी लागलं। संघर्ष असते, एखादी गोष्टी करायला निघालो आणि जेव्हा इम्पॉसिबल वाटतात आणि मजबूत लोकच ते करू शकतात आणि ते मजबूती सगळे लोक तुमची पाहते, तर बोलायची कोणाला गरजच नाही। ती समस्या अशी आहे जी आपण सोडवल्या पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीवर लक्ष देऊन तेव्हापासून ते काम करतात आहे। मला असं वाटतं आम्हाला जेवढे गावं माहीत आहे ॲज ए लोकप्रतिनिधी, ते एवढे लांबवरनं मंत्री महोदय इथे येऊन आणि मेलघाटला जाऊन
प्रत्येक ठिकाणी त्यांची डिपार्टमेंटची चौकशी करून त्याच्यावर आपण काय कामं केले पाहिजे, तर त्यांना खाता कोणताही असो ते आदिवासी सोबत तेव्हापासूनच जुळले जेव्हा त्यांच्या आदिवासी परिवारांमध्ये जन्म झालेला आहे. कारण त्यांचे काम करण्याची शैली, त्यांच्यासोबत बोलताना त्यांचे भाव आपल्याबद्दल, आपले लोकांचे प्रति जे मी ऐकले, प्रत्येक गोष्टी डीएड बीएड करणारे जे मुलं आहे. राजकुमार भैया, हमारी ये समस्या बहुत सालों से, जब से मैं अमरावती आई हूँ, आप लोगों का तो जन्म ही क्षेत्र में मेलघाट में ट्राइबल में हुआ है, पर हमारे बच्चे जो हैं मेलघाट के, हमको लगता है जो बीएड डीएड करके बच्चे जो निकले, एक पीछे ही हमारे हैंडीकैप में हैं, उन्होंने भी बीएड डीएड किया हुआ, आई थिंक राइट, आपने भी वही पढ़ाई की. और ऐसे कई बच्चे स्टूडेंट्स हमारे पास आते थे कि अगर हमारे बच्चों को पढ़ाई के बाद अगर वहां पर नौकरी नहीं मिलेगी और एंट्रेंस एग्जाम हमारे सर पे लगाएंगे तो हम एंट्रेंस एग्जाम कैसे देंगे. जहां पर इतनी कठिनाइयों के साथ नीचे से प्लेन पट्टे से टीचर हमारे क्षेत्र में आते हैं, हफ्ते में एकदा. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. आदिवासी वसतिगृहाचा इथे आज कॅबिनेट मंत्री डॉक्टर विजय गावित यांच्या हस्ते इथे लोकार्पण झालेलं आहे. या 4 इमारतीमध्ये एकूण 180 विद्यार्थी, आदिवासी विद्यार्थिनी आणि आदिवासी विद्यार्थी इथे राहणारे, इथे वास्तव्य करणारे, त्यांना इथे राहण्याची व्यवस्था सुद्धा आहे, त्यांना जेवणाची सुद्धा व्यवस्था आहे. या संपूर्ण लोकार्पण सोहळ्याच्या अंतर्गत मध्ये पाहायला मिळालं की एकूण इथे खासदार नवनीत राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्या दोघांमध्ये श्रेय लाटण्याचं चित्र इथे पाहायला मिळालं. कोणी हा श्रेय घ्यायचं, परंतु डॉक्टर गावित यांनी मंचावरून बच्चू कडू यांचं नाव घेऊन त्यांनी हे प्रयत्न केले आणि तिथे संचालन करणारे जे संचालक होते त्यांनी सुद्धा वारंवार इथे बच्चू कडू यांनी हा 4ही वसतिगृह मंजूर करण्यात आले या प्रकारची प्रतिक्रिया इथे दिलेली आहे. परंतु खासदार नवनीत राणा यांना जेव्हा पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारल्या, त्यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया देण्यास नकार सांगितला, तरी त्यांनी आपल्या भाषणामध्ये हे सुद्धा म्हटलेलं आहे की बच्चू भाऊ आप बड़े बनो करके, आप बच्चे मत रहो करके, या प्रकारचा कमेंट सुद्धा खासदार नवनीत राणा यांनी केलेला आहे. 2016 पासून इथे मंजूर होते, पाठपुरावा आमदार बच्चू भाऊ कडू यांनी केला. काय एकूण आदिवासींसाठी अजून भविष्यात सरकारच्या कोणत्या योजना आहेत? आता आदिवासी विकास विभागानं सर्वात महत्त्वाचं काम हाती घेतलेलं आहे. ज्यांचे ड यादीमध्ये नावं नाहीत, या आदिवासींकडे घरं नाहीत, अशांना आम्ही 2 वर्षामध्ये सर्वांना घरं द्यायचा निर्णय घेतला आहे. दुसरं सर्वात महत्त्वाचं, आपण प्रामुख्यानं मेळघाट एरियामध्ये किंवा अजून इतर आदिवासी भागामध्ये ज्या ठिकाणी 12 जायला रस्ते नाही, तर ते सर्व रस्ते आम्ही घेतो आहेत. तुमचे वस्ते असतील, त्या ठिकाणी पाडे आहेत, त्यांच्यामध्ये सर्वांना आम्ही कनेक्टिव्हिटी देणार आहोत 12 रस्त्याची. त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी विजेचे प्रश्न आहेत आदिवासी एरियात, ते सर्व आम्ही या 2 वर्षामध्ये पूर्ण करायचं ठरलेलं आहे. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण सुविधा ह्या जर होऊ शकल्या तर मला वाटतं की हे बाकीचे प्रश्न सुटू शकतात. खावटी कर्ज आहे जे आता जे त्यासाठी खूप त्रास होत आहे आदिवासी बांधवांना, इथे धारणीपासून खावटी कर्ज जे मिळत होतं ते आता त्यासाठी म्हणजे 100 किलोमीटरचं अंतर आहे अमरावती, तिथं जाऊन पाठपुरावा करा, कागदपत्रे द्या. नाही, असं आहे की खावटी कर्ज आपण जे देतो ते प्रामुख्यानं आदिवासी विकास महामंडळ त्याचं पाहत असते. मागच्या वर्षी आपण जे खावटी दिली ती थोडी वेगळ्या प्रकारे आपण दिली. रेग्युलर खावटी आपण धान्य आणि बाकीचं त्यांना तेल असेल, बाकीची मिरची, मसाला, मीठ वगैरे, डाळी हे आपण पूर्वी देत होतो. आता काय झालं आहे की गरीब कल्याण योजनेमधून आपल्याला त्या ठिकाणी धान्य दिलं जातं आणि म्हणून आम्ही विचार करतोय की धान्याच्या ऐवजी मोठ्या प्रमाणामध्ये डाळी किंवा इतर आपल्याला त्यांना देता येण्याच्या दृष्टीने आम्ही विचार करतोय. नाहीतर पूर्वीची जी योजना आहे त्याच पद्धतीची आम्ही सुरू करतो. शेवटचं म्हणजे येथील जे 4ही जे बांधकाम झालेली जी इमारत आहे याचं काम निष्कृष्ट दर्जाचं झाल्याची तक्रारी विद्यार्थ्यांच्या आहेत आणि एकूणच खूप साऱ्या तक्रारी आमच्याकडे पत्रकारांकडे आलेल्या आहेत. नाही, माझ्याकडे तक्रारी आल्या तर लावू ना, त्याची चौकशी बघू. जर व्यवस्थित झालं नसेल तर त्यांच्यावर निश्चितपणानं कारवाई करू. रिपेअर सर्व व्यवस्थित करायला लावू त्यांना. पण जेव्हा कोणाला बांधकामाचं कॉन्ट्रॅक्ट मिळतं त्यांनी चांगलं बांधलं पाहिजे, चांगलं उत्कृष्ट दर्जाच्या इमारती झाल्या पाहिजे हे अपेक्षित आहे आणि ते जर होणार नसेल तर निश्चित कारवाई करू. थँक्यू.